अर्जुनवाडात 80 एकर ऊस जळून खाक, 50 लाखाच्या वर नुकसान झाल्याची माहिती। अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील घालवाड रोडवर असणाऱ्या 80 एकर उभ्या ऊसाला गुरुवारी दुपारी अचानक 2च्या सुमारास आग लागली। यात सुमारे 80 ते 90 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे। आगीचे कारण अजून समजू शकलं नाही। जवळपास 50 ते 70 लाखाच्या वर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। अर्जुनवाड घालवाड रस्त्यालगत गायकवाड नरदे मगदुममळा येथे ऊस पीक असणाऱ्या शेतात गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास अंदाजे 80 ते 90 एकर शेतातील ऊस जळून खाक झाला। यावेळी श्रीदत्त साखर कारखाना शिरोळ येथील अग्निशामक दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला। श्रीदत्त शिरोळ, शरद नरंदे, जवार हुपरी, गुरुदत्त टाकळीवाडी साखर कारखान्यांना या जळालेल्या ऊसाची नोंद आहे। एकंदरीत मोठ्या प्रमाणात अर्जुनवाड या ठिकाणी ऊस जळाल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे। गट नंबर 116 ते 139 मधील शेतकरी नामदेव गायकवाड, राजाराम गायकवाड, प्रकाश तमदलगे, सचिन तमदलगे, संजय शिरोटे, अरुण शिरोटे, सुदर्शन नरदे पाटील, जालिंदर नरदे, गणपती नरदे, सतीश मगदुम, प्रकाश मगदुम, शीतल मगदुम, संभाजी पाटील, रघुनाथ पाटील, प्रकाश मगदुम, सुनील मगदुम, बाळासो मगदुम, शिवाजी पाटील, राम पाटील, संभाजी पाटील, दत्तात्रय दुधाळे, जितेंद्र मगदुम, बबन दुधाळे, सुभाष दुधाळे, जयसिंग दुधाळे, वसंत दुधाळे, रावसाहेब हेगांना, बाबू मगदुम, हिम्मत देसाई, नारायण देसाई, राजेंद्र मगदुम, महादेव कदम, अशोक मगदुम, ज्ञानदेव मगदुम, सचिन सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। तरी संबंधित कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस नेण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।